क्लासिफिकेशन ऑफ एन एन्झाईम. आपण एन्झाईमचं क्लासिफिकेशन कसं करतो हे आपण शिकणार आहोत. इन लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट हाउ टू नोमेनक्लेट एन एन्झाईम. Right now talking about classification. So there are six type of a classification of an enzyme. The first one is called as oxidoreductase. सगळ्यात पहिलं काय आहे रे? Oxidoreductase. म्हणजे an enzyme which brings oxidation as well as reduction is called as a what? Oxidoreductase enzyme. It is the first type of a what class of an enzyme. Let us talk about one example of oxidoreductase enzyme. बघा ना, जसं की माझ्याकडे आता एक रिएक्टंट आहे called as अल्कोहोल. एक अल्कोहोल आपल्याला पाहायला भेटतो. याच्या सोबत एक कोएन्झाइम रिएक्ट होतोय. त्याचं नाव आहे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. बरोबर. आता इकडे काय होऊ राहिलं बघा ना, या ठिकाणी या अल्कोहोल मधलं काय बाहेर जाऊ राहिलं? हे अल्कोहोल आहे, याच्यामधला H2 जो आहे म्हणजे हायड्रोजन जो आहे हा रिमूव्ह राहिला. म्हणजे इथं डिहायड्रोजिनेज एन्झाईम होतं. इथं डिहायड्रोजिनेज रिएक्शन होताना मला पाहायला भेटत आहे. कशामधून? अल्कोहोल मधून. म्हणून या ठिकाणी अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल कोड ऑफ एन्झाईम नोमेनक्लेचर, the first name is the substrate upon which the enzyme act, and the second one what type of a reaction it catalyze. So the name of enzyme become alcohol dehydrogenase which catalyzes oxidoreductase reaction. Clear आहे? तर हे आपण बोलतोय. बरं, आता अल्कोहोल मधून ज्यावेळेस H2 जो आहे हा रिमूव्ह झाला तर इट बिकम अल्डिहाइड. हे काय होणार आहे? अल्डिहाइड. आणि हा H2 जो आहे या कोएन्झाइम सोबत ऍक्ट होणार आणि इथं तयार होणार NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हायड्रोजन. सो इट इज द फर्स्ट वन कॉल्ड एज ए ऑक्सिडोरिडक्टेज रिएक्शन. कळालं का रे बाबा? एका ठिकाणी मला दिसतंय ऑक्सिडेशन झालंय, तर त्याच दुसऱ्या ठिकाणी मी पाहतोय तिथे रिडक्शन प्रोसेस झालेली दिसू राहिली. So it is called as what? Oxidoreductase reaction. हे पहिलं झालं. कळलं का? सेकंड वन आपण बोलतो बघा. सेकंड वन आहे एक सेकंड टाइप ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एन एन्झाईम कॉल्ड एज ट्रान्सफरेज. काय आहे? ट्रान्सफरेज. एक दुसरा क्लास पडतो. काही एन्झाईम जे आहेत ते ट्रान्सफर करायचं काम करतात. कंपाऊंड मधला एखादा ग्रुप जो आहे तो कशाचं काम करू राहिले? ट्रान्सफर करायचं काम करतात. म्हणून त्या एन्झाईमला काय म्हटलं गेलं? ट्रान्सफरेज एन्झाईम या नावाने बोललो. आता सगळ्यांना आपल्याला ग्लायकोलिसिस ही एक रिएक्शन माहिती आहे. म्हणजे आपण रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलिसिस आपल्याला माहिती आहे की नाही? म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं? ग्लुकोज मॉलिक्यूल मला माहिती. कोणता मॉलिक्यूल? ग्लुकोज मॉलिक्यूल. अलॉंग विथ द सोर्स ऑफ एनर्जी त्याला काय म्हटलं जातं? एटीपी. म्हणजे एटीपी मधला एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट ट्रान्सफर होऊ राहिला टुवर्ड द व्हॉट? ग्लुकोज मॉलिक्यूल. इन प्रेझेन्स ऑफ एन एन्झाईम कॉल्ड ॲज व्हॉट? ग्लुकोकायनेज. ग्लुकोकायनेज नावाचा एक एन्झाईम आहे. म्हणजे आता हा ग्लुकोकायनेज नावाचा एन्झाईम काय करू राहिला हो? हा ट्रान्सफर करू राहिला वन इनऑर्गॅनिक फॉस्फेट टुवर्ड द ग्लुकोज मॉलिक्यूल, अँड हेच the glucose molecule become what? Glucose 6 phosphate. आता ग्लुकोजचं काय तयार झालं? ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालं. 6 म्हणजे तो नंबर आहे जिथं इनऑर्गॅनिक फॉस्फेट अटॅच होतो ग्लुकोजला. म्हणून ते काय कंपाऊंड तयार झालं? ग्लुकोज 6 फॉस्फेट. आता मला सांगा एटीपी म्हणजे काय हो? व्हॉट इज एटीपी? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आता ट्राय म्हणजे किती हो? 3. मग या ट्राय मधले 3 मधला एक गेलाय म्हणजे किती उरले? 2. म्हणजे एटीपी बिकम्स व्हॉट? एडीपी. एटीपी चं रूपांतर कशामध्ये होईल? एडीपी. ॲडेनोसिन डायफॉस्फेट मध्ये होईल की नाही? डाय म्हणजे किती? 2. आणि एक तर निघून गेलं ना याच्यातलं. म्हणजे आता हा ग्लुकोकायनेज कोणता एन्झाईम म्हणून काम करायला? ट्रान्सफरेज. बिकॉज इट ट्रान्सफर a one
a one what atom from the ATP toward the what glucose. हे बोलतोय म्हणजे an enzyme which transfer a group from a compound is called as a transferase enzyme. It is the second type of a classification of an enzyme. कळलं? तिसरा तर सगळ्यात सोपा जो आपण डिस्कस केलेला आहे त्याला म्हटलं जातं हायड्रोलेजेस. काय म्हटलं जातं? हायड्रोलेजेस एन्झाइम. हे सगळ्यांना माहिती आहे मला वाटतं. हायड्रोलेजेस म्हणजे हा काय करतो? इट कॅटलाइजेस द हायड्रोलायटिक रिएक्शन. हा काय करू राहिला? कॅटलाइज करू राहिला. कोणती रिएक्शन? हायड्रोलायटिक रिएक्शन. हायड्रोलायटिक म्हणजे विथ द हेल्प ऑफ वॉटर मॉलिक्यूल. बरोबर आहे. ब्रेकडाऊन साठी वापरले जाते की नाही? म्हणजे आपण जसं की एक एक्झाम्पल घेऊया. सुक्रोजचं एक्झाम्पल आपण घेऊ. कोणतं एक्झाम्पल? सुक्रोजचं एक्झाम्पल. सुक्रोज कोणती शुगर आहे? डायसॅकराइड आहे. काय आहे? डायसॅकराइड. एम आय राईट? बरोबर आहे. तर सुक्रोज केन शुगर म्हटलं होतं की नाही आपण? ओके. मग सुक्रोज याच्यामध्ये आपण कशाचं ऍडिशन करू राहिलो? वॉटर मॉलिक्यूलचं. पण हे वॉटर मॉलिक्यूल याच्यामध्ये ऍड करण्यासाठी एक एन्झाइम वापरला जातो. त्याचं नाव काय आहे? मग सुक्रेज एन्झाइम आहे. है ना? म्हणजे सुक्रेज एन्झाइम ब्रिंग्स द हायड्रोलायटिक ऍक्टिव्हिटी विथ द सुक्रोज. आणि मग एक आपल्याला माहितीये सारे गेले फिरायला म्हणजे जी आणि य. मग जी स्टँड फॉर व्हॉट? ग्लुकोज. and F stand for what? Fructose. आता हे दोन्ही कोण आहे? मोनोसॅकराइड. कोण आहे? मोनोसॅकराइड. म्हणजे सुक्रोज ब्रेकडाउन दॅट मीन्स हायड्रोलाइज. ब्रेकडाउन होते म्हणजे काय होऊ राहिलं? हायड्रोलाइज होऊ राहिलं. हायड्रोलायटिक रिएक्शन इथे होऊ राहिली इन प्रेझेन्स ऑफ एन एन्झाइम कॉल्ड एज सुक्रेज टू प्रोड्यूस व्हॉट? ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. याला म्हटलं जातं हायड्रोलेजेस. हा तिसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन ऑफ एन एन्झाइम मला पाहायला भेटू राहिला. अरे सगळ्यांना कळतंय का रे भाऊ? है ना? आता पुढे जाऊयात आपण. फोर्थ वन त्याला बोललं जातं लायझेजेस एन्झाइम. आता लायझेज एन्झाइम विषयी आपण बोलू राहिलो. नेक्स्ट वन आपण बोलतो बघा. आता लायझेजेस एन्झाइम काय आहे? तर इट ब्रिंग्स द इलिमिनेशन रिएक्शन. हा काय करतोय? इलिमिनेशन रिएक्शन करताना आपल्याला पाहायला भेटतो बघा. आता इलिमिनेशन म्हणजे काहीतरी रिमूव्ह करू राहिला तो. कंपाऊंड मधला कोणता तरी पार्ट जो आहे तो काय करणार आहे? इलिमिनेट म्हणजे रिमूव्ह करणार आहे. जसं की एक एक्झाम्पल आपण बघूया. माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे हिस्टिडीन. बरोबर आहे. माझ्याकडे काय एक्झाम्पल आहे? हिस्टिडीन नावाचं एक एक्झाम्पल मला माहिती आहे. आता या हिस्टिडीन मधून मला माहिती आहे की कार्बन डायऑक्साइड जो आहे हा रिमूव्ह होणार आहे. काय रिमूव्ह होणार आहे? कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह. आणि आपल्याला माहितच आहे अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल कोड ऑफ एन्झाइम नोमेनक्लेचर. तर सगळ्यात पहिले मला असा एन्झाइमचं नाव क्रिएट करायचंय ज्याच्यावरती एन्झाइम त्या सबस्ट्रेट वरती ऍक्ट होणार आहे. म्हणजे इथं एन्झाइमचं नाव कुठून सुरुवात होईल? मग सांगा मला. हिस्टिडीन पासून सुरुवात होईल. आणि तो काय कॅटलाइज करू राहिला? रिएक्शन रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड म्हणजे इलिमिनेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. आणि माझ्या विद्यार्थ्यांना ही तर गोष्ट माहिती आहे. इलिमिनेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड म्हणजे काय हो? बरोबर. खूप छान. डी कार्बोक्सिलेशन. काय आहे? डी कार्बोक्सिलेशन म्हणजे डी कार्बोक्सिलेज एन्झाइम मला माहिती आहे. म्हणजे नाव काय झालं एन्झाइमचं? हिस्टिडीन डी कार्बोक्सिलेज. आता याच्यामुळे काय झालं? याच्यामुळे एक प्रोडक्ट तयार झाला. त्या प्रोडक्टचं नाव आहे हिस्टामाइन. आणि त्याच्यासोबत काय रिमूव्ह झालं म्हटलं आपण? कार्बन डायऑक्साइड. कळलं का रे तुम्हाला? तर इथं लायझेजेस झाला. आता लायझेज म्हणजे काय म्हटलं? मग इलिमिनेशन रिएक्शन अँड एन्झाइम विच कॅटलाइज द इलिमिनेशन रिएक्शन. त्याचे नावात आहे बघा. आता तुम्ही फर्स्ट टाइम ऐकू राहिले. कदाचित काही लोकांना अवघड वाटत असेल. सर तुम्हाला तो रोज काय है ना? परंतु काहीच अवघड नाही. एकदा तुम्हाला बेसिक केमिस्ट्री कळाली तर तुम्ही म्हणतील अरे सर हे तर बहुत आसान था. म्हणजे इथं काय ऑक्सिडो रिडक्टेज जर मी म्हणू राहिलो तर याच्या नावातच आहे जो एक एन्झाइम आहे तो ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे दोन्ही सायमल्टेनियसली घडवून आणतोय.
मग इथं जर पाहिलं आपण अल्कोहोल डिहायड्रोजिनेज, इथं पाहिलं आपण NAD आणि या ठिकाणी आपण बोलतोय NADH2. तर इथं काय काय घडून राहिलं आपण बोलतोय, तर या ठिकाणी इथं ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाइम, इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली कॅटलाइज होत आहे, ज्याचं नाव आहे अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. जो अल्कोहोल मधला हायड्रोजन जो काही ऍटम आहे हा काय करून राहिला, हा रिमूव्ह करून राहिला, म्हणून तर त्याचं नाव काय आलं, डिहायड्रोजिनेज. आणि त्याच्यामुळे अल्कोहोल गेट कन्वर्टेड इनटू व्हॉट, अल्डिहाइड. बरोबर आहे. इथं 2 नंबर आहे ट्रान्सफरेज. त्याचे नावात आहे इट ट्रान्सफर द ग्रुप फ्रॉम द कंपाउंड अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफरेज. एक्झाम्पल आहे ग्लुकोकायनेज. जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलं की आपण ग्लायकोसिस नावाची एक रिएक्शन पाहिलेली आहे, 10 स्टेपची आहे. काही पुस्तकांमध्ये 9 स्टेपची रिएक्शन दाखवली जाते. तर सगळ्यात पहिली रिएक्शन काय, तर बघा ना, तर ग्लायकोलिसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणे म्हणजे ग्लायकोलिसिस. बरोबर आहे. तर ग्लुकोज आणि एटीपी, आता एटीपी मधला 1 जो काय इनऑर्गॅनिक फॉस्फेट जो आहे तो काय झाला, ट्रान्सफर झाला. कोणत्या एन्झाइम मुळे, ट्रान्सफरेज एन्झाइम. त्याचं नाव काय, ग्लुकोकायनेज. आणि म्हणून इथं काय कंपाऊंड तयार झाला, ग्लुकोज 6 फॉस्फेट प्लस ॲडिनोसिन डायफॉस्फेट, ज्याला एडीपी या नावाने बोललं गेलं. 3 नंबर होता हायड्रोलेजेस. हायड्रोलेजेस which brings or which catalyze the hydrolytic reaction. एक्झाम्पल घेतलं जसं की हायड्रोलायटिक रिएक्शन म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, वॉटर मॉलिक्यूल. पण हे सगळी रिएक्शन घडवत असताना एन्झाइमची गरज आहे आणि मग त्याला आपण काय बोललो, सुक्रेज एन्झाइम. ओके. तर बघा ना, सुक्रोज आहे, तर इथं आपण काय बोललो, सुक्रेज. तर सुक्रेज आणि H2O it what it hydrolyze the sucrose to produce monosaccharide like glucose and fructose. त्याच्यानंतर आपण चौथ्या नंबरचा एन्झाइम पाहिला, लायजेस. लायजेस म्हणजे काय, इट ब्रिंग्स और कॅटलाइज द इलिमिनेशन रिएक्शन असं बोलतोय. म्हणजे हिस्टिडीन, हिस्टिडीन वरती कोणता एन्झाइम काम करून राहिला, हिस्टिडीन डिकार्बोक्झायलेज. डिकार्बोक्झायलेजचा अर्थ तुम्हाला मी सांगितला, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड. and because of histidine become histamine along with the production of carbon dioxide. कळालं. आता 5व्या नंबरच्या क्लासिफिकेशन मध्ये जाऊया. तर तो 5व्या नंबरचा आहे which is called as a what, isomerase. त्याला काय म्हटलं जातं, आयसोमरेज एन्झाइम असं बोलतात. आता आयसोमरायझेशन म्हणजे काय हो, which brings the structural rearrangement. जो काय घडून आणतो, स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट घडून आणतो, त्याला आयसोमरेज असं म्हटलं जातं. म्हणजे विच कॅटलाइज ए स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट. अरे खूप सोपं आहे, काही अवघड नाही वाटत. रिअरेंजमेंट म्हणजे कसं हो सर, सांगा ना. आता ग्लायकोलिसिस मधली 3 नंबरची स्टेप, ग्लायकोलिसिस मधली किती नंबरची, 3 नंबरची स्टेप आपण बोलतोय बघा, ती काय आहे. तर ती अशी आपल्याला दिसतीये. माझ्याकडे आता काय तयार झालेलं होतं, ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालेला. काय तयार झालं, ग्लुकोज 6 फॉस्फेट, जे माझ्याकडे आहे. आता ग्लुकोज 6 फॉस्फेट वरती एक एन्झाइम काम करू राहिला. त्या एन्झाइमचं नावच आयसोमरेज एन्झाइम आहे. काय, आयसोमरेज एन्झाइम. मग ग्लुकोज 6 फॉस्फेटचं स्ट्रक्चरल चेंज होऊन जातं, ग्लुकोजचं स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट होतं आणि ग्लुकोजचं तयार होतं फ्रुक्टोज. ग्लुकोजचं काय होतं, फ्रुक्टोज. म्हणजे व्हॉट इज फ्रुक्टोज, फ्रुक्टोज इज ए आयसोमर ऑफ ग्लुकोज. फ्रुक्टोज कोण आहे, आयसोमर ऑफ फ्रुक्टोज. म्हणजे केमिकल फॉर्म्युला एकच आहे की नाही, C6H12O6. ग्लुकोजचा पण तोच आहे आणि फ्रुक्टोजचा पण तोच आहे. फक्त दोघांमध्ये फरक काय आहे, स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट. हे मला पाहायला भेटतं बघा. तर मग इथं आहे ग्लुकोज 6 फॉस्फेटचं काय तयार होईल सांगा मला तुम्ही. आता मग फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. बाकी काही चेंज होईल का, नाही. तर फक्त ग्लुकोजचं रिअरेंजमेंट होऊन काय तयार झालं, फ्रुक्टोज. ह्याला म्हटलं जातं, या प्रोसेसला म्हटलं जातं आयसोमरायझेशन. काय म्हटलं जातं बाळांनो, आयसोमरायझेशन या नावाने.
आयसोमरायझेशनचा अर्थच होतो की फक्त स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट होईल, त्याचा कुठलाही जो ऍटम मॉलिक्यूल काय तो कमी जास्त होणार नाही, फक्त स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट होताना मला पाहायला भेटत. याला म्हटलं जातं काय, आयसोमरेज एन्झाइम. कळालं का? आणि ऍट द लास्ट टॉकिंग अबाउट द सिक्स्थ वन कॉल्ड ऍज लायगेजेस एन्झाइम. यालाच सिंथेटेज एन्झाइम या नावाने पण बोललं गेलेलं आहे. सिंथेटेजेस किंवा लायगेजेस एन्झाइम. खूप लोक लायजेस आणि लायगेज याच्यामध्ये कन्फ्युज होतात, पण एकदम सिंपल आहे. लायगेज म्हणजे स्टिकिंग, जोडणे, आणि इथं लायजेस म्हणजे इलिमिनेशन रिएक्शन. दोघांमध्ये तितका फरक दिसतो मला. लाइज करणे म्हणजे इलिमिनेट करणे, आणि लायगेज म्हणजे स्टिकिंग, जोडणे, ऍडिशन आपण त्याला बोलतो. तर ते लायगेजेस आहे, म्हणून याला दुसरं एक नाव दिलंय मी कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. सिंथेटेजेस मला पाहायला भेटतंय. बरोबर आहे. मग हे काय करतो, लायगेटिक प्रॉपर्टी करतोय. म्हणजे नेमकं काय, तर एक एक्झाम्पल घेऊ. जसं की माझ्याकडे एक आहे, त्याला बोलतो आपण पायरुवेट. पायरुवेट एटी म्हणजे पायरुविक ऍसिड. पायरुवेट म्हणजे काय, पायरुविक ऍसिड. याच्यामध्ये काय ऍड करू राहिलो आपण, तर इथं बोलतोय कार्बन डायऑक्साइड. काय ऍड केलं, कार्बन डायऑक्साइड. अलॉंग विथ इथं अजून काय करू राहिलो, तर मी इथं एटीपी जे आहे ते ऍड करायचा प्रयत्न केला याच्यामध्ये. आता बघा ना, तुम्हाला माहितीच आहे कार्बन डायऑक्साइड ऍड केलाय, रिमूव्ह नाही केला. काय केला, ऍड केला. म्हणजे कोणती प्रोसेस झाली सांगा मला, कार्बोक्सिलेशन. बरोबर आहे. तर इथं कशावरती झालं, पायरुविक ऍसिड वरती. म्हणून इथं जो एन्झाइम आहे तो काय एन्झाइमचं नाव येईल सांगा मला, पायरुवेट कार्बोक्सिलेज. लक्षात आलं का? म्हणजे आता बऱ्यापैकी कळायला लागलं तुम्हाला. पायरुवेट कार्बोक्सिलेज एन्झाइम ब्रिंग द कार्बोक्सिलेशन ऑफ पायरुविक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ सोर्स ऑफ एनर्जी दॅट इज एटीपी. मग इथं यांचं रूपांतर होतं ऑक्झॅलो ऍसेटिक ऍसिड मध्ये. याला शॉर्टकट मध्ये OAA असं म्हणतात. ऑक्झॅलो ऍसेटिक ऍसिड हे शॉर्टकट मध्ये बोललं जातं. प्लस आता एटीपी इथं यूज झाली तर त्याचं रूपांतर होतं एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. हे मला पाहायला भेटतं. बघा इझी इझी आहे, काय अवघड नाही. म्हणजे इथं ऍडिशन झाली की नाही, लायगेटिंग झालं की नाही, म्हणून याला लायगेजेस किंवा सिंथेटेज या नावाने बोललं जातं. इज कॉल्ड ऍज, याला काय म्हटलं गेलं, तर इफ द होल कन्सेप्ट इज कॉल्ड ऍज क्लासिफिकेशन ऑफ एन एन्झाइम. Let me revise very fastly. We are talking about right now classification of enzyme. So it is on the basis of nature of an enzyme, what it catalyzes, what type of a reaction it catalyzes, on the basis of which it is divided into or classified into how many types? 6 types. The first one is called as a oxidoreductase, a second one is called as a transferases, a third one is called as a hydrolases, a fourth one is called as a lysases, a fifth one is called as a what? Isomerases, and the last one is called as a ligases. Let us talk about the first one once again. What is oxidoreductase? Which catalyzes both oxidation along with the reduction reaction, is called as a oxidoreductase enzyme. For an example, there is a one enzyme I know called as a alcohol dehydrogenase enzyme, which catalyzes the alcohol in presence of a coenzyme called as a nicotinamide adenine dinucleotide. It removes hydrogen molecule from the alcohol, because of which alcohol become aldehyde and nicotinamide adenine dinucleotide become nicotinamide adenine dinucleotide hydrogen. It's called as what? Oxidoreductase. Second one is called as a transferases, which catalyze the transfer of group from the compound, hence called as a what? Transferase enzyme. For an example, glucokinase, it transfer inorganic phosphate from the source of energy that is ATP toward the glucose, and because of which glucose become glucose 6 phosphate. It transfer the what? Inorganic phosphate. Secondly, talking about hydrolysis. What is hydrolysis? Hydrolysis काय आहे? Which catalyze the hydrolytic reaction. Hydrolytic reaction म्हणजे in presence of water molecule break down the compound. So water molecule when added in presence of sucrase enzyme
then sucrase catalyzes the sucrose to produce glucose and fructose. म्हणजे याला बोलतो हायड्रोलायटिक रिएक्शन. नेक्स्ट वन बोललो आपण lysases, that means it catalyzes the what? Elimination reaction. Example है एक enzyme histidine decarboxylase enzyme. So histidine decarboxylase enzyme when act on the histidine, it remove carbon dioxide and become histamine carbon dioxide as a product. Finally talking about isomerase. Isomerase enzyme, it brings the isomerization. That means it brings or catalyze the structural rearrangement of a compound. When the isomerase enzyme act on the glucose 6-phosphate, it catalyzes and it makes the structural rearrangement. The glucose 6-phosphate become fructose 6-phosphate is called as a what? Isomerase enzyme. And finally talking about ligases or synthetase enzyme, it means what? It is used for ligatic, it catalyzes the ligatic reaction. That means pyruvate when combined with the carbon dioxide in presence of ATP, so pyruvate carboxylase enzyme added carbon dioxide along with the one inorganic phosphate to the pyruvate, and it get converted into to form a what? A product called as a oxaloacetic acid. Oxaloacetic acid, in short it is called as a OAA. ये तयार होता है, हे 4 कार्बन कंटेनिंग कंपाउंड आहे ज्याला ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड या नावाने बोलला जातं आपल्याला, है की नाही? सो बघा ना, हे झालं. मी थोडंसं क्लोज झालं.